नमस्कार मित्रांनो, मी राहुल राऊत, CSC डिस्ट्रिक्ट मॅनेजर लातूर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उषा शिलाई ॲप हे कसे वापरावं, प्रत्येक आठवड्यात नवीन सामग्री कशी त्यात ॲड होते आणि त्यातून प्रमाणपत्र कशा पद्धतीनं घ्यायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत. मी जो काही मेल ID दिला होता त्या मेल ID वरती तुम्हाला जायचं आहे. तुमचा जीमेलमध्ये जावा. जीमेलमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं जर पाहिलं तर अशा पद्धतीनं उषा शिलाई ॲप हा 9:05 आपल्याला आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला इथं लिंक आलेली आहे, म्हणजे ॲप जी लिंक आहे ते लिंक आलेली आहे ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरमध्ये जाऊ शकता आणि उषा शिलाई हे ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर आता हे ॲप ओपन करायचं आहे. तुम्हाला आपल्याला आता ओपनच आहे. ओपनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा लोगो येईल. हे बघा, इथं लोकेशनचं तुम्हाला परमिशन मागवलं जाईल. हे लोकेशनचं परमिशन द्या. त्यानंतर तुम्हाला कोणती भाषा करायची आहे, कोणती भाषा ठेवायची आहे त्या भाषेवरती क्लिक करा. आपण सद्यस्थितीला जर पाहिलं तर आपण हे इंग्लिशच ठेवणार आहोत. मराठी पद्धतीनं नंतर आपण चेंजसुद्धा करू शकतो. त्यानंतर मग सेववरती क्लिक करायचं आहे. असं पद्धतीनं हे तुम्हाला दाखवलं जाईल. कंटिन्यू यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. इथं नाव तुम्ही ज्यांचं रजिस्ट्रेशन करताना नाव टाकलेलं होतं तेच नाव आणि मोबाईल नंबर इथं टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुमच्यासमोर दाखवलं जाईल. ज्यांच्या कुणाचं समजा स्त्रियांचं काही शिवायचं असेल त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्हाला काय शिवायचं आहे, इथं भरपूर ब्लाऊज वगैरे दिलेले आहे, टॉप दिलेले आहेत, त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून तुम्हाला कोणत्या पद्धतीचं पाहिजे, साधं अस्तर ब्लाऊज, त्यावरती क्लिक करा. व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही व्हिडिओवर क्लिक करा आणि त्या पद्धतीने हे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. किंवा तुम्हाला जर काही याच्या संदर्भातील माहिती पाहिजे असेल तर सूचना वाचा यावरती क्लिक करू शकता. त्या पद्धतीने इथं मेजरमेंट वगैरे दिलेलं आहे आणि त्यानंतर त्याची डिझाईन, कात्रण वगैरे कसं करायचं ते पण दिलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. किंवा इतर तुम्हाला कुठलं पाहिजे, साधं ब्लाऊज पाहिजे असेल, त्याची सूचना पाहिजे असेल तर त्या पद्धतीचं सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे. त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, कशा बाजूनं, त्याची नंतर मग हे संपूर्ण त्याची डायग्राम वगैरे दिलेले आहेत, कसं कट करायचं, संपूर्ण माहिती प्रोसेस ह्याच्यामध्ये दिलेली आहे. कापड कसा हे करायचा, व्हिडिओसुद्धा आहेत. त्या पद्धतीनं संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. संपूर्ण ह्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. तुम्हाला कुणाचं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही हे शिवू शकता. साधं शर्ट शिवायचं असेल, शर्टचा सुद्धा तुम्हाला पुरुषांचा शर्ट शिवायचा असेल, त्या पद्धतीच्या सूचना वगैरे ह्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. हे संपूर्ण माहिती पाहून घ्यायचं आहे आणि पाहून घेतल्याच्या नंतर इकडे उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये जी काही A+ दिसत आहे, या A+ची जी काय आहे त्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं एंटर युअर ईमेल ID रजिस्टर ॲट CSC सेंटर. CSC सेंटरवर आपण जो काही ईमेल ID आपला टाकलेला होता तो ईमेल ID आपल्याला इथं प्रॉपर टाकून घ्यायचा आहे. आणि टाकून घेतल्याच्या नंतर खाली जे काही तुम्हाला ऑप्शन दिसत आहे नेक्स्ट, या नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर हा मेल ID जो दिलेला आहे त्याच्यावरती परत एक तुमचा OTP येणार आहे. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आपल्याला इथं मेलचा जी काही OTP असेल, हे 4 अंकी OTP इथं दाखवला जाईल. तो आपल्याला OTP तिथं टाकून घ्यायचा आहे. हा इथं आल्याच्या नंतर आपला जो काही OTP आहे तो टाकायचा आहे आणि परत नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यावरती बरोबर तुमचं नाव इथं ऑटोमॅटिकली आलं जाईल आणि ईमेल ID ऑटोमॅटिकली आला जाईल, जे की आपण रजिस्ट्रेशन करतानाचा होता. तो जर बरोबर असेल तर त्यानंतर नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं तुमच्या पद्धतीनं पासवर्ड तुम्ही जशा पद्धतीनं ठेवू शकता तो पासवर्ड आपल्याला इथं ठेवायचा आहे. सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर नवीन पेज असं ओपन होईल की युअर पासवर्ड हॅज बीन जनरेटेड सक्सेसफुली, काइंडली लॉग इन टू स्टार्ट युअर असाइनमेंट. त्याच्यावरती केल्यावर लॉग इनवरती परत आपल्याला क्लिक कशा पद्धतीने तुमचं हे लॉग इन डिटेल्स आलं जाईल. इथं दाखवते की रिमेनिंग अटेम्प्ट्स 3 शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजे तुमचे असाइनमेंटचे 3 आहेत. त्याच्यानंतर तुमचं प्रमाणपत्र हे जारी होतं. त्याच्यावरती तुम्ही लेट स्टार्ट द असाइनमेंटवर क्लिक, त्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून नंतरच तुम्हाला इथं कन्फर्मवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशी एक्झाम आहे ती 50 मार्काची एक्झाम जायची आहे. त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट जनरेट होणार आहे.